हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवत आहे चाकवतची भाजी. भाजी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. तर आपण हे शिजवून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण अख्खे शेंगदाणे पण टाकू शकतो किंवा मुगाची डाळ पण टाकू शकतो. नंतर मी वाटण केलं आहे. साधं वाटण आहे. मिरची, लसूण आणि जिऱ्याचं जाडसर वाटून घेतलं आहे. भाजी आपली शिजली आहे. मॅश करून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. वाटलेलं वाटण टाकायचं आहे. ते वाटण छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मिरची व्यवस्थित शिजली पाहिजे आणि त्यातमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. वाटलेली भाजी आपण टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित उकळी येईपर्यंत शिजवायची आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्या भाजीमध्ये टाकतो आहे. त्याच्याने भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. मग आपण त्यात शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. भाजी व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर ही भाजी उकळी आली की व्यवस्थित शिजली असेल तर बंद करायचा आहे गॅस. ही भाजी खाऊन बघा, खूप छान लागते.